हॅलो फ्रेंड्स, वेलकम टू माय डे. डेकोरेशन थोडं नॅचरल दिसावं यासाठी मी हे बटरफ्लाईज बनवत होते, मी आणि माझी बहीण. आणि त्यानंतर बाहेर बघितलं तर थोडा पाऊस येत होता. मग आमचं मन झालं की काहीतरी गरमागरम कुरकुरीत खावं, असं पण काहीच नव्हतं. मग एक मी वेगळीच रेसिपी काढली जी मला माहीत पण नव्हती. असंच आपोआप काय हे ॲड कर ते ॲड कर करत करत केले आणि खूप छान लागत होते टेस्टला. थोडा रवा, गव्हाचं पीठ आणि कसलं तरी पीठ होतं आणि काय ब्रेड क्रम्स आणि बेसिक मसालेच घालून मी हे एक डो बनवून घेतला होता आणि त्याचंच हे बनवलं होतं. खूप छान लागत होतं. आजी पण म्हणत होती खूप छान लागत होतं गरम गरम खाताना. मला असलं काही काही तळून तळून खायला फार आवडते. हेल्थसाठी चांगलं नाही आहे पण आवडते, ठीक आहे. मी जेव्हा हॉस्टेलवरून घरी जाते ना, ही असली कामं मी हमखास करत असते. तळातळीची कामं, तेल संपवायची कामं माझ्या हातून खूप घडतात. त्यानंतर जेवण वगैरे मी माझ्या बहिणीकडे गेले होते आणि तिने केली होती आज हरितालिकेची पूजा. मग तिथं दर्शन घेतलं. त्यांचं पण डेकोरेशन चाललं होतं उद्यासाठीचं. मी पण काही निसर्गरम्यच करत आहेत वाटतं. यावर्षी सगळं निसर्गरम्यच होणार. आणि इथे आमचा फ्युचर इंजिनियर काही खटाटोप करत आहे. आम्ही फ्रेम बनवत होतो डेकोरेशनसाठी, तेच इथे चालले आहे. आणि एक पाईप कापण्यासाठी किती हेल्पिंग हँड आहेत बघा. तुट गया. आणि अजून खूप डेकोरेशन बाकी आहे. उद्याच गणपती आहे, तरी पण आम्ही रात्रभर करू, पण कारण सर्व साहित्य मामाकडे आहे आणि मामा मुंबईवरून येत आहेत. सो वी आर वेटिंग फॉर देम. फायनली मामा वगैरे आले आणि आता आम्ही करणार आहोत उरलेलं डेकोरेशन. 11:15 वाजले होते. त्यानंतर आम्ही डेकोरेशनला सुरुवात केली, थोडीही रेस्ट न घेता. आज आम्ही पहाटे नाही उठणार कारण आम्ही आज पहाटेच झोपलोय. बाय बाय, टेक केअर.